नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, आरबीआयने 100 आणि 200 रुपयांच्या नवीन नोटा छापण्याचा निर्णय घेतलाय। या नोटा लवकरच जारी केल्या जाणार आहेत। मात्र याच्या डिझाईनमध्ये कुठलाही बदल हा करण्यात आलेला नाही। असं असताना या नोटा का काढल्या जाणार आहेत याची चर्चा मात्र सर्वत्र सुरू झाली आहे। नवीन नोटांवरती गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची सही असेल। ही एक नियमित प्रक्रिया आहे असं देखील सांगितलं जातंय, ज्यामध्ये नवीन गव्हर्नरची नियुक्ती झाल्यानंतर त्यांची सही असलेल्या नोटा या जारी केल्या जातात। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांनी कार्यभार स्वीकारलाय। त्यांच्यापूर्वी शक्तिकांत दास हे मुख्य गव्हर्नर होते, यामुळे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत। शक्तिकांत दास यांच्या जागी मुख्य गव्हर्नर म्हणून निवड झाल्यानंतर संजय मल्होत्रा यांनी पहिल्याच तिमाहीमध्ये रेपो रेट घटवला होता। शक्तिकांत दास यांची त्यानंतर पीएमओ मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे। केंद्र सरकारनं 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा जारी केल्या होत्या। असं असताना मात्र त्यानंतर आरबीआयने पुन्हा 2000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता। आता संजय मल्होत्रा हे गव्हर्नर झाल्यानं त्यांच्या सहीच्या नोटा छापल्या जाणार आहेत। हा नियमित प्रक्रियेचा भाग आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला नोटबंदी जाहीर केली होती, तेव्हा मात्र मोठा गोंधळ उडाला होता। त्यावेळी बाजारामध्ये असलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातनं बाद करण्यात आल्या होत्या। दरम्यान सध्या नव्या नोटांप्रमाणेच जुन्या नोटा देखील वैध असतील। आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार या नोटा लवकरच बँका आणि एटीएम मध्ये उपलब्ध करून दिल्या जातील। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आरबीआयने हा निर्णय घेतलेला आहे। 100 आणि 200च्या काही नवीन नोटा मार्केटमध्ये आणल्या जाणार आहेत। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।